अदिती, अदिती, मला कळलंय तू माझी बहीण आहेस. मला ना खूप प्रश्न पडलेत तुझ्याबद्दल, माझ्याबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल. हे मला सांग ना ग, काय घडलं आपल्या आयुष्यात? तू मला तर निखारगेंच्या बंगल्यावर का दिसायची? मला सांग ना, हे सगळं काय आहे? काय झालंय आपल्या भूतकाळात? अगं, काय करतेस अदिती? अदिती, 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 अगं काय करतेस? शिवा, शक्ती, काय झालं? कोणाला शोधते तू? आणि डोळ्यावर पट्टी का बांधली होती? अदिती माझी बहीण, ती आली होती इथे, पण अचानक कुठे गायब झाली काहीच कळत नाहीये. आदिती? हो, अरे इथे खेळत होती ती, मला दिसली. आधी ती निखारगेंच्या बंगल्यावर दिसायची. तुला आठवतंय, मी आधी कोणाच्या तरी मागे जायचे. मी तुला बोलले पण होते, कोणी मुलगी आहे का या बंगल्यावर? अरे शिवा, ती आधी तीच होती. आज बऱ्याच दिवसांनी दिसली ती मला. तिला मी माझ्या भूतकाळाबद्दल प्रश्न विचारले, पण तिने माझ्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं दिली नाही. शिवा, ती का बोलत नाहीये माझ्याशी? ती का मला सगळं सांगत नाहीये? शक्ती, हे बघ, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आत्ता तरी माहीत नाहीत, आणि ती उत्तरं आपल्याला कधी मिळतील ते पण नाही माहीत. आज मिळतील, उद्या मिळतील, कधी मिळतील काय माहीत नाही. पण आपल्याला एवढं वाटतं आता की आपण ना हे सगळं प्रिन्स सरकारांच्या कानावर घालायला पाहिजे. आपण उद्याच जाऊन त्यांना भेटूयात. मला वाटतं तेच यातून काहीतरी मार्ग काढतील. शिवा, अरे तू घरी निघून गेला होतास ना, मग परत कसा आलास?